विनंती आहे की हे आव्हानं आपण स्वतःपासून आणि आपल्या सगळ्या नेतेगण असतील, मंत्री महोदय असतील यांच्यापासनं हे सगळ्या गोष्टी आपण पहिले अंमलात आणायला सुरुवात करा. काल आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदींनी काही आव्हानं आपल्या सगळ्यांसाठी दिलेत की नेशन फर्स्ट आणि त्याच्यामध्ये अनेक आव्हानं त्यांनी आपल्याला केली आहेत. पण त्यामध्ये माझी त्यांना विनम्रपणे विनंती आहे की हे आव्हानं आपण स्वतःपासून आणि आपल्या सगळ्या नेतेगण असतील, मंत्री महोदय असतील यांच्यापासनं हे सगळ्या गोष्टी आपण पहिले अंमलात आणायला सुरुवात करा. गेल्या निवडणुकीमध्ये जर 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल, तर आपण दणदणून तिथे प्रचार केला, प्रचार सभा घेतल्यात, पैसा खर्च केला, सगळं झालं आणि ते 5 राज्यांच्या निवडणुका आटोपल्यानंतर आपण आज हे जनतेला आव्हान करतोय. बरं तेही आम्ही मान्य करू, की आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे आणि त्याच्यामुळे आपण आव्हान करतायत. पण आपणच स्वतः येत्या 8 दिवसांमध्ये कुठेतरी विदेश दौऱ्याला जाणार आहात. मग त्यासाठी पण आपण तो दौरा रद्द करणार आहात का? आपल्या पक्षाचे, आपले जिथे-जिथे सरकार आहे त्या सगळे मंत्र्यांच्या मागे जे व्ही-व्ही-आय-पी कॅनव्हाय चालू राहतो, हाही एक पैशांचा किंवा आपण पेट्रोल, डिझेल वाचवण्यासाठी जे आव्हान केलेलं आहे, मग हे ते बंद करणार आहात का तुम्ही? तुम्ही या सगळ्यांना मेट्रोने प्रवास करायला सांगणार आहात का? त्यांनाही मेट्रोनेच प्रवास करायला सांगा. कुठलंही कॅनव्हाय किंवा कुठलीही व्ही-व्ही-आय-पी ट्रीटमेंट त्यांनी घ्यायला नको, असं आमची सगळ्यांची विनंती आहे. तेव्हा जनतेला आपण सगळं हे आव्हान करावं. माझी त्या निमित्ताने आपण सगळे जे आमदार, खासदार हे सगळे विकत घेण्यासाठी जो लाखो करोडोंचा पैसा आपण खर्च करतायत तोही थांबवावा. जाहिरातींवरती जे लाखो करोडो रुपये आज खर्च होत आहेत तोही कृपया आपण थांबवावा आणि त्यानंतर आपण जनतेला हे सगळे आव्हानं करावेत. शेवटी काल जे तुम्ही आव्हान केलेलं आहे हे फक्त आणि फक्त आपल्या नियोजनाचा अभाव दर्शवतं आहे. कारण जर युद्ध होतं आहे आणि युद्धासाठी आपण आपल्या देशामध्ये मुबलक सुविधा किंवा ज्या लोकांच्या इच्छा आहेत किंवा लोकांच्या गरजा आहेत त्या जर आपण पूर्ण करू शकत नसू, तर हे कुठेतरी नियोजनाचा अभाव दर्शवतो आहे आणि तोच अभाव हे कालच्या आपल्या भाषणातनं दिसून आलाय. माझी सगळ्यांना म्हणजे नरेंद्रभाई मोदींनाही विनंती आहे की सुरुवात ही आपल्या लोकांपासून करावी आणि त्यांना काटकसरीने जगायला पहिले आपण त्यांच्यापासून सुरुवात करून शिकवावं. धन्यवाद.